आले या ठिकाणी जरांगे नावाचा सर्वसामान्य माणूस संपूर्ण मराठा समाजासाठी आपला प्राण पणाला लावतो आणि त्या ठिकाणी प्राणांतिक उपोषण करतो आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आणि जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मोठ्या संख्येनं संपूर्ण जिल्ह्यातून मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं म्हणजे मोर्चे काढावेत ते मराठ्यांनी। मोर्चामध्ये असलेली शिस्त निश्चितच ही सर्वांसाठी नेहमीसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं हा मोर्चा या ठिकाणी आज देखील संपन्न होतो आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या सर्व मोर्चेकरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। खरं म्हणजे जेव्हा अफजल खानानं स्वराज्यावरती स्वारी केली त्यावेळेला तो मंदिरावरती हल्ले करायचा, आई बहिणीवरती हल्ले करायचा। लोकांना असं वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराज बाहेर का पडत नाहीत। खरं म्हणजे अफजल खानाची ती एक नीती होती, आपण जर अशा पद्धतीनं मंदिरावरती हल्ला केले तर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती येतील। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची सायकॉलॉजी, त्यांचं मानसशास्त्र अतिशय दांडगं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी कुठला देखील जोश मध्ये न येता आपल्या गनिमी काव्याचा उपयोग करत त्या ठिकाणी अफजल खानाला प्रतापगडावरती बोलवलं आणि प्रतापगडावरती तिथली भौगोलिक परिस्थिती आणि सर्व गोष्टीचा अभ्यास करून त्या ठिकाणी अफजल खानाचा देखील फडशा पाडण्याचं काम केलं। मराठ्यांनी देखील अगदी त्याच पद्धतीनं गनिमी काव्यानं या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे असतील, आंदोलन केलेली आहेत। ते आंदोलन करत असताना प्रत्येक समाजाला सोबत घ्यायचं, कुठल्या देखील समाजाला त्या ठिकाणी आपण विरोध करायचा नाही। प्रत्येक समाज बांधव आपल्या मागणीसाठी कशा पद्धतीने आपल्या सोबत येतील अशा पद्धतीची नीती अवलंबत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणासाठी हे मोर्चे सुरू आहेत। आजचा बुलढाण्याचा मोर्चा देखील निश्चितच ऐतिहासिक असा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चेकरी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। ठराविक पद्धतीच्या घोषणा दिल्या जातात आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा या ठिकाणी दणाणून सोडण्याचं काम संपूर्ण मराठा बांधवांनी केलेलं आहे। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कदापि देखील थांबणार नाही। कुठल्या देखील प्रलोभनाला बळी न पडता आम्हाला आमच्या जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला पाहिजे आणि त्या आरक्षणासाठी हा लढा सुरू आहे आणि त्याचसाठी जरांगे पाटलासारखा सर्वसामान्य माणूस आज कैक दिवसापासून जालना जिल्ह्यातला अंतरवाली या ठिकाणी उपोषण करतोय। त्या जरांगे पाटलांची मुलगी देखील, चिमुकली देखील खरं म्हणजे तुमचं आमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी, तुमचं आमचं बळ वाढवण्यासाठी, तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी ती चिमुकली देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। खरं म्हणजे आपल्या बापानं समाजासाठी जे काही उपोषण सुरू केलंय आणि त्याला पाठबळ म्हणून, त्याला पाठिंबा म्हणून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन होत आहे। कुठे धरणे आंदोलन झालेलं आहे, कुठे बैठा सत्याग्रह झालेला आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मराठ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महिला भगिनी देखील सहभागी झालेल्या आहेत। एक माऊली तर आपल्या 1-1.5 महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली दिसते। आपली चिमुकली कडेवर घेत माऊल्या देखील मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आहेत। तरुणींचा जोश देखील या ठिकाणी वाखाणण्यासारखा आहे। मोर्चा थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचत आहे। मनोज जरांगे पाटील यांची सुकन्या पल्लवी जरांगे हिचं देखील या मोर्चामध्ये सहभाग आपलं प्रोत्साहन वाढवण्यासाठी झालेला आहे। आपल्या मागण्या, आपली शिस्त, प्रशासन घेत असलेला मेहनत आणि प्रशासनाला सहकार्य हेच आपल्या शांततेच्या मोर्चाचं उद्दिष्ट आहे। अखिल विश्वाचं शौर्य प्रतीक, तमाम विश्वाचा श्वास छत्रपती शिवराय हाच आमचा ध्यास। महाराजांनी महाराष्ट्रीयांमध्ये जागवलेली अस्मिता, घालून दिलेले आदर्श, पेटवलेले राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग तमाम मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरावे यासाठी सकल मराठा मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। समोरची जागा महिलांसाठी या ठिकाणी राखीव आहे
जयस्तंभ चौकाच्या समोरचा भाग हा महिलांसाठी खाली ठेवावा. मागे आपले तरुण बांधव जे उत्साही आहेत, या उत्साही बांधवांनी या महिलांच्या मागे बसायचं आहे. या ठिकाणी अंतरवली सराटीवरून काही नागरिकांचा देखील या मोर्चामध्ये समावेश झालेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कलेक्टर त्यांच्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री यांना आपण ही निवेदनाची प्रत या ठिकाणी देत आहोत. मुजरा माझा त्या माझी जाऊला, घडवले तिने शूर शोभाला, साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला जिच्या पोटी शूर शिवाने, जिच्या राज्यात सुखी होती सारी प्रजा, धन्य धन्य ती लेख जन्मली सिंदखेड राजा. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ मातृतीर्थाचा हा सकल मराठा समाजाचा अतिशय शांततेत निघालेला मोर्चा, कुठलाही अनुचित प्रकार न होऊ देता प्रशासनिक अधिकाऱ्यांना या ठिकाणी सहकार्याची भावना. या ठिकाणी मोर्चाचं आगमन आपल्या समोर झालंय. छत्रपती शिवरायांच्या समोरची जी जागा आहे ती कृपया करून माता भगिनींसाठी आपण राखीव ठेवली आहे. मी समस्त बांधवांना विनंती करतो की त्यांनी ही जागा आपल्या माता भगिनींसाठी राहू द्या. मी माझ्या तरुण भावांना विनंती करतो की छत्रपती शिवरायांची मूर्ती मागच्या साईडला आहे, तर थोडस समोर होऊन फोटो काढले तरी चालतील. काय करायचं? मी बांधवांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बसून घ्यायचंय. छत्रपती शिवरायांच्या समोरची जी थोडीशी जागा आहे ती माता भगिनींसाठी आपण ठेवूयात आणि बाकीच्या बांधवांनी कृपया बाजूला बसून घ्यायचंय. सर्व मोर्चा आणि सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत. एक मराठा, एक मराठा. जयस्तंभ चौकाच्या त्या मधोमध जी की मंडळी बसली ती पत्रकार आहेत. पत्रकाराव्यतिरिक्त कोणी देखील त्या ठिकाणी थांबणार नाही. आपल्या मराठा समाजातील तरुणांना विनंती आहे की ती जागा केवळ पत्रकारांसाठी आहे, कृपया आपण खाली या. ती जी जागा आहे जयस्तंभ चौकाची ती फक्त पत्रकारांसाठी आहे. उद्या मराठा समाजाच्या बातम्या या ठिकाणी निश्चितपणे वर्तमानपत्रामध्ये येणार आहेत. चॅनलवर देखील लाईव्ह सुरू आहे. त्यांना वृत्तांकन करत असताना कोणती देखील अडचण जाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्यामुळे इतर जे आपले मराठा बांधव तरुण असतील त्यांना विनंती, कृपया आपण खाली यायचं आहे. त्या चौकामध्ये जयस्तंभ चौकाच्या आवारामध्ये कोणी देखील पत्रकाराशिवाय कोणी थांबणार नाही. तिथे फक्त पत्रकार असतील. खरं म्हणजे आपल्या समाज बांधवांना अशी सूचना करण्याची गरज पडता कामा नये. मी पत्रकाराव्यतिरिक्त जे काही जयस्तंभ चौकाच्या मधोमध मंडळी उभी आहे त्या सर्व तरुण मंडळींना विनंती की कृपया आपण खाली उतरायचं आहे. पत्रकारांना कुठला देखील त्रास होणार नाही, त्यांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आहे. तेव्हा जयस्तंभ चौकाच्या आवारामध्ये शिस्तसेवक कृपया जयस्तंभ चौकाच्या आजूबाजूला जातील. जयस्तंभ चौकाचा जो आवार आहे त्या आवारामध्ये जागा ती केवळ पत्रकारांसाठी आहे. कोणी देखील पत्रकाराव्यतिरिक्त त्या ठिकाणी थांबणार नाहीये. माझी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की कृपया आपण खाली यायचंय. आय लव्ह बुलढाणा ही जी पाठी आहे त्या पाठीजवळ देखील जी काही समाज बांधव तरुण मंडळी उभी आहे त्या सर्वांना विनंती, आपण त्या जयस्तंभ चौकाच्या आवारामध्ये थांबायचं नाहीये.
तिथे पत्रकारांसाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पत्रकार वगळता कुणी देखील त्या ठिकाणी थांबणार नाहीये. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. सर्वांना विनंती, आपण खाली बसायचंय. तुम्हाला घोषणा द्यायची असतील तुम्ही घोषणा देऊ शकता. ज्या आपल्या घोषणा ठरलेल्या आहेत त्या 4-5 घोषणा वगळता इतर कोणी देखील घोषणा देणार नाहीये. जी मंडळी उभी त्या सर्वांना विनंती करू आपण खाली बसून घ्यायचंय. खाली बसून घोषणा द्या. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. जी मंडळी उभी आहे त्या सर्वांना विनंती, आपण खाली बसायचंय. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असलेल्या सर्व मोर्चेकरांना विनंती, आपण सर्वांनी जयस्तंभ चौकामध्ये यायचं आहे आणि एक बाजू ही कृपया महिलांसाठी आपण ठेवायची आहे. महिलांना बसण्यासाठी आपल्याला या ठिकाणी व्यवस्था करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिला भगिनींसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया पुतळ्यासमोरच्या सर्व मंडळींना विनंती की आपण महिलांसाठी जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे. जयस्तंभ चौकाच्या आवारामध्ये केवळ पत्रकार थांबतील. जो कठडा आहे त्या कठड्याच्या आत पत्रकारांव्यतिरिक्त कोणी देखील असणार नाहीये. महिला भगिनींनी बसून घ्यायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिला भगिनींसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मोर्चेकरी जे मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होते आहे त्या सर्वांना विनंती, आपण जयस्तंभ चौकामध्ये बसायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी आमच्या चिमुकल्या भगिनी करणार आहेत. अंतरवाली सराटी या ठिकाणी आपले मराठा बांधव मनोज जरांगे यांनी जे काही दिवसापासून समाजासाठी प्राणांतिक उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आलो आहोत. ज्या पद्धतीनं मराठ्यांच्या मोर्चांनी संपूर्ण जगामध्ये इतिहास घडवला आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे. या मोर्चाला कुठलं देखील गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यायची आहे. कारण या ठिकाणी आलेला प्रत्येक जण त्या पद्धतीनं एक वेगळी शिस्त या संपूर्ण जगाला दाखवून देण्याचं काम करणार आहे. तेव्हा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी उभं न राहता खाली बसायचं आहे. पाठीमागे देखील भरपूर अशी जागा आहे. उजव्या बाजूला जो मलकापूर रोड जातो आहे त्या बाजूने देखील भरपूर अशी जागा आहे. त्यामुळे कलेक्टर ऑफिस कडनं येणारी जी मंडळी आहे ती त्या ठिकाणी गर्दी न करता समोर आपण बसायचं आहे, जेणेकरून समोर बसल्यानंतर ते दिसायला देखील अतिशय चांगल्या पद्धतीने वाटेल. आपली असलेली गर्दी देखील या ठिकाणी उमटून पडेल. त्यामुळे उभं न राहता कलेक्टर ऑफिस कडनं येणारी जी मंडळी आहे मनोज जरांगे पाटलांची सुकन्या पल्लवीताई ही स्टेजवरती आलेली आहे. त्याबद्दल मी समस्त बांधवांना विनंती करतो ती साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या जिजाऊंच्या लेकी थोड्याच वेळात आपल्यासोबत हितगुज साधणार आहेत, आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. त्यासोबतच
मनोज जरांगे पाटील यांची सुकन्या पल्लवीताई या सुद्धा आपल्यासोबत हितगुज साधणार आहेत, त्यांच्या भावना व्यक्त करणार आहेत. आपण सोशल मीडियावरती जे काही नारे दिले आहेत ते नारे सोडून इतर कुठलेही नारे आपण या मोर्चा नाहीये ही विनंती. त्यांच्या दोन्ही आत्या पल्लवीताई यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही आत्या म्हणजे मनोज पाटलांच्या दोन्ही भगिनी ह्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. शिंदे आणि भारतीताई कटारे या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मी समस्त बांधवांना विनंती करतो की या जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जे काही माझे बांधव उभे आहेत त्यांना नम्र विनंती आहे की माता भगिनींसाठी आपण तेवढी जागा कृपया खाली करूयात. या चौकाच्या आजूबाजू असलेल्या बांधवांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी या प्रांगणामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. तुम्ही बाजूला शिस्त सेवकांना मी विनंती करतो की कृपया माता भगिनी त्या ठिकाणाहून येत आहेत त्यांच्यासाठी आपण जागा रिकामी करून द्यावी. आतापर्यंत आपण अनेक क्रांती मोर्चा या ठिकाणी काढलेत. संबंध महाराष्ट्रामध्ये निघालेले क्रांती मोर्चा चा आदर्श भारतानंच नव्हे तर संबंध जगानं घेतलेला आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि आचारसंहितेचं पालन करून नियमांचं पालन करून या ठिकाणी आपण आजवर अनेक मोर्चे यशस्वी केलेत. मी महिला भगिनींसाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणि बाजूला आपण जागा रिकामी करून द्यावी अशी विनंती मी समाज बांधवांना करतो. एक मिनिट माईक कधी पाटलांना कधी लावायचा फोन मला अगोदर सांगा 2-3 मिनिट अगोदर. संबंध महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं नाव आपण ऐकत आहोत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी या ठिकाणी अनेक दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. आपल्या सर्वांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी लढा देत आहेत आणि या मोर्चामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या मोर्चामध्ये जरांगे पाटील आप सर्वांसोबत संबोधित करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांसाठी सुद्धा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्या जयस्तंभ चौकाच्या जी जागा आहे विनंती करतो की बाजूला व्हा. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर असलेल्या एकदा नम्र विनंती लवकरात लवकर ही जागा मोकळी करून द्यावी. आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या सोबतचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी थोडस माता भगिनींसाठी जागा या ठिकाणी मोकळी करून द्यावी. जयस्तंभाच्या आजूबाजूला असलेल्या बांधवांना मी विनंती करतो की पत्रकार बांधवांच्या व्यतिरिक्त आतमध्ये कोणीही थांबू नये. ती जागा सुद्धा आपण मोकळी करून द्यावी. माता भगिनींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोरची बाजूची जागा कृपया करून बांधवांनी मोकळी करून द्यावी. पण थोडस मागं बसावं.
इकडं गर्दी आहे, इकडं जागा आहे. जयस्तंभ चौकाकडे म्हणजे आपण मलकापूर रोडकडे जातो त्या ठिकाणी बरीचशी जागा मोकळी आहे. कृपया गांधी भवनाच्या समोर, जिल्हा परिषदच्या समोर असलेल्या बांधवांनी या साईडला येऊन जायचंय. मलकापूर रोडच्या साईडला बरीचशी जागा अजून रिक्त आहे. कृपया आपण इकडे यावं. हॅलो, या स्टेजच्या समोर समाधान भाऊ सुपेकर, तुमच्या सोबतचे ते मागचे खाली बसा, साईडला जा, महिलांना जागा करून द्या. समाधान भाऊ सुपेकर यांच्या पाठीमागील जी मंडळी आहे यांनी तिथून उठून पाठीमागे जावं, महिलांना जागा करून द्यावी. तसेच जयस्तंभ चौकाच्या आतमध्ये जे उभे आहेत गणेश धुंगळे आणि लोक, तात्काळ जयस्तंभ चौक खाली करतील. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की महिला भगिनींना जागा उपलब्ध करून द्यावी. समोरील उभे असलेले जवान पाठीमागे जावं. तसेच जयस्तंभ चौकामधून शूटिंग घेत असलेले जयस्तंभ चौक खाली करून बाहेरच्या साईडनं यावं. मोकळी जागा आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी महिला भगिनींना जागा उपलब्ध करून द्यावी. ज्यांच्यामुळे जागा मिळत नसेल त्यांना उठवून थोडस बॅक साईडला, पाठीमागच्या साईडला पाठवावे. पाठीमागील मंडळीला विनंती आहे की त्यांनी खाली बसावं, त्याच्या पाठीमागील लोकांना दिसत नाही. समोरील मंडळी खाली बसून घ्या अथवा पाठीमागे सरका. संजूभाऊ गायकवाड यांच्या सोबतचे, आमदार साहेबांच्या सोबतचे इकडची लोक थोडस खाली बसून घेतलं तर महिलांना जागा उपलब्ध होईल. जयस्तंभ चौकाचा जो आवार आहे त्या आवारामध्ये केवळ पत्रकारांसाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पत्रकाराव्यतिरिक्त जे काही समाज बांधव त्या ठिकाणी त्यात आवारामध्ये असतील त्या सर्वांना विनंती की आपण कृपया खाली व्हायचं आहे. अनेकदा सूचना देऊन झालेली आहे. कृपया मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी खाली व्हायचं आणि डाव्या बाजूला जे कलेक्टर ऑफिसच्या मधून चिखलीवरच्या मंडळींनी मलकापूर रस्त्यावर देखील भरपूर अशी जागा आहे, त्या बाजूने गेलं तरी चालेल. आणि ही समोर बसलेली मंडळी प्रत्येकानं थोडस एक फूट जरी मागे फिरवलंय तरी देखील महिलांसाठी बसण्याची एक चांगली व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे समोर बसलेली जी पुरुष मंडळी आहे त्या सर्वांनंतर आपण थोडं मागे सरका, किंचितसं मागे सरका. तुम्ही थोडं जरी मागे सरकले तरी देखील बसण्यासाठी भरपूर अशी जागा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. कृपया सर्वांनी पाठीमागे व्हायचंय, थोडं सरकल्यासारखं करा. बढिया सर्वांनी मागे व्हायचंय जेणेकरून महिला भगिनींना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था होईल. थोडं मागे सरका, जेवढं आपल्याला सरकता येईल तेवढं मागे सरका. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. मी या मोर्चासाठी आलेल्या बांधवांना विनंती करतो की आजपर्यंत आपण इतके मोर्चे काढले आणि जी शिस्त आपण दाखवली ती शिस्त आज आपणा सर्वांकडून आम्हाला अपेक्षित आहे. कृपया आपण या शिस्तीचं पालन करावं. पोलीस प्रशासनाला आणि सकल मराठा समाजाला या ठिकाणी आपण सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. थोड्याच वेळामध्ये जिजाऊंच्या कन्या आपल्या सर्वांसोबत हितगुज साधणार आहेत, आपल्या भावना आपल्यापर्यंत मांडणार आहेत. यानंतर जिजाऊंच्या कन्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. तत्पूर्वी आपणा सर्व बांधवांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं.
सर्वप्रथम समीक्षाताई चांडे, दीपालीताई भोसले, गायत्रीताई खराटे, वैष्णवीताई कड आणि पल्लवीताई जरांगे पाटील या सर्व जिजाऊंच्या कन्या आपल्या सोबत हितगुज साधणार आहेत, भावना व्यक्त करणार आहेत. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो समीक्षाताई चांडे यांना. समीक्षाताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बोलू शकतात का आता? माईक चालू करा. प्रशांत भाऊ, हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. नारी शक्तीच्या सामर्थ्याचा घडविला साक्षात्कार, जिजाऊंचे जीवित हे संचार, धन्य जगेशी महाराष्ट्राची स्फूर्ती देवता, युगे युगे मार्गदर्शिका, करणे राष्ट्रोद्धार. मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्राला पहिला स्वातंत्र्य दिवस बघायला मिळाला. तो राष्ट्रमाता शहाजीराजे यांच्या संस्कारातून, बुद्धिमत्ता, चातुर्य आणि पराक्रमातून समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणारे स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य हे त्यांचं फलित. अशा महापुरुषांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मराठा समाजाच्या लढ्यास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आपण इथे एकटा आलो आहोत. आमच्या बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा संविधानिकपणे जाहीर निषेध करण्यासाठी आपण इथे आलो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून आपण ही आंदोलने करत आहोत. महाराष्ट्राच्या गावागावात आजही उपोषणे, ठिय्या आंदोलने सुरू आहेत. भावांनो, हा संघर्ष आणखी किती दिवस अहो संघर्ष आणखी किती दिवस? यातून मार्ग निघालाच पाहिजे, यातून मार्ग निघालाच पाहिजे. पात्रतेनुसार नोकरी देण्याचे धोरण छत्रपती शिवरायांचेच. उपेक्षित समाजाच्या हातात नांगर आणि वेळ प्रसंगी तलवार देऊन त्यांना समर्थ बनविले ते महाराजांनीच. भावांनो, हेच आपल्याला हवे आहे. पडलेल्याला हात द्या, हात देणाऱ्याला साथ द्या. आर्थिक विवंचनेतून, नापिकीमधून, दुष्काळामधून घोरपळून निघणारा आपला मराठा समाज न्यायाची वाट बघतोय. त्यासाठी हा संघर्ष आहे, त्यासाठी हा संघर्ष आहे. आमचे आर्थिक, सामाजिक व आरक्षण विषयक हेतू साध्य करण्यासाठी व शासनाला जाणीव करून देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत व आपला हा घटनात्मक मार्गाने चाललेला हा मराठा क्रांती मोर्चा शेवटी एकच, आम्हाला आरक्षण हवंय, आम्हाला शिक्षण हवंय, आम्हाला संधी सतत कष्ट करणाऱ्या आमच्या मायबापाच्या हातापायाला आता तरी स्थैर्य हवंय, आता तरी स्थैर्य हवंय. हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा, दिल्लीच्या तक्त्यालाही तुझा धाक मराठा. दरकाळी फोडून सांग जगाला, मी एकटा नव्हे तर 1,00,000 मराठा, मी एकटा नव्हे तर 1,00,000 मराठा. एक मराठा, एक मराठा. तुमचा आमचा नाता काय? तुमचा आमचा नाता काय? एक मराठा, एक मराठा. तुमचा आमचा नाता काय? धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे समीक्षाताईंसाठी. गंगा की कसम, जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा.
रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुहाना बदलेगा। तू खुद तो बदल, बदलेगा जमाना बदलेगा। अगर शोक में तेरी जोश रहा तो तस्वीर का दाना बदलेगा, तस्वीर का दाना बदलेगा। यानंतर दीपालीताई भोसले आपल्या समोर भावना व्यक्त करतील। दीपालीताई. दीदी एक मिनिट. हॅलो हॅलो सर्वांना विनंती की थोडीशी शांतता. हॅलो आई अंबाबाई, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता, आई जिजामाता, छत्रपती शंभूराजे, करवीर संस्थापिका रणरागिणी तारा राणी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या सर्वांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तमाम बुलढाणा वासियांना माझा मनापासून नमस्कार. आज आम्ही जिजाऊंच्या लेकी हजारोंच्या संख्येने मातृतीर्थ बुलढाणा या जिल्ह्यामध्ये एकत्रित आलेलो आहोत. तेवढीच साथ आम्हाला आमच्या बंधूंची देखील आहे. आमच्यावर संस्कार करणारे आमचे माता पिता देखील आमच्या पाठीशी आहेत. वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजती दात ही जात मराठ्याची. मराठा ही केवळ जात नसून साम्राज्य आहे. आई जिजाऊंच्या आशीर्वादानं, छत्रपतींच्या सामर्थ्यानं, शंभूराजेंच्या बलिदानानं, असंख्य लोकांच्या पराक्रमानं उभं केलेलं हे अधिराज्य आहे. आज हाच मराठा समाज स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी 2016 पासून संघर्ष करत आहे. खर तर संघर्ष करणे हा मराठ्यांचा इतिहास आहे. आतापर्यंत इतिहास वाचत होतो म्हणून वाचला, आता इतिहास घडवणार. आणि जेव्हा जेव्हा मराठा एकत्र येतो तेव्हा तेव्हा इतिहास घडतो. एक मराठा, एक मराठा. मागील 7 वर्षापासून लाखोंच्या संख्येने मराठा एकत्र येत आहे. मराठा क्रांतीमुख मोर्चांची दखल संपूर्ण जगाला दिली. संविधानिक आणि शांततापूर्ण मोर्चे कसे निघतात याची प्रचिती आम्ही सर्व जगाला करून दिली. एवढा 7 वर्षाचा संघर्ष करून आमच्या पदरी काय पडले हाच प्रश्न विचारणारा हा मोर्चा आहे. आज मराठा समाजाची काय स्थिती आहे? बापाला दुष्काळ टिकू देत नाही आणि मुलांना आरक्षण शिकू देत नाही. माझे माय बाप हे शेतकरी आहेत. बंधूंनो, तुम्हाला माहीतच आहे शेती हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो. निसर्ग साथ देतच नाही आणि ज्या वर्षी निसर्गाने साथ दिली त्या वर्षी बाजार भावांमध्ये पिकांना भाव मिळत नाही. शिक्षणावर होणारा खर्च हा पेलला जात नाही. त्यामुळे माझा बाप हा कर्जबाजारी होत आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे त्याला शेवटी आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे मराठा समाजात आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेले आहे. आम्ही इथे शिक्षण घेत असताना आरक्षणामुळे आम्हाला शिक्षणाची दारे बंद होत आहेत. अरे, गुणवत्ता नसेल तर कुशाल दारे बंद करा, पण फक्त आरक्षण नाही म्हणून नाही. आता माघार नाही आहे आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. सरकारी नोकऱ्या नाहीत, शेत जमिनीमध्ये वाढत चाललेली तुकडेवारी, 4चे 2 झाले, 2चे 1 आणि सद्य परिस्थिती ही तर गुंठ्यांवर आलेली आहे. माझ्या मायबापाकडे मी पाहत आले, त्यांच्या टपकणाऱ्या आसवांकडे.
बंधूंनो, माझ्या माय बापांच्या टपकणाऱ्या आसवांकडे आम्ही पाहतच आलेलो आहोत. त्यांच्या हातापायांमध्ये पडणाऱ्या चिरा जखमा यांच्याकडे देखील पाहतच आलेले. अरे किती दिवस सोसायचं असं? तर यासाठी बंधूंनो आपण संविधानिक आणि शांततापूर्ण मोर्चाने जाणार आहोत. बंधूंनो, आपल्याला छत्रपतींचे संस्कार आहेत की जी गोष्ट असाध्य आहे ती कशी मिळवायची. तर आपण छत्रपतींना स्मरून मराठा समाजाला आरक्षण कसे मिळाले पाहिजे हे निश्चित करूया. तेही शाश्वत, न्यायालय आणि कुणालाही नुकसान न करणारे. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ. दीपालीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. इतिहास निर्माण केला आहे, भविष्यही आता निर्माण करू. इतिहास निर्माण केला आहे, भविष्यही आता निर्माण करू. एकजुटीच्या ताकदीवरच मराठा क्रांतीचा लढा यशस्वी करू. मराठा क्रांतीचा लढा यशस्वी करू. यानंतर मी विनंती करतो गायत्रीताई खराटे. गायत्रीताई खराटे. मी गायत्रीताईंना विनंती करतो की थोडस माईकच्या जवळून बोलावं. प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसूनो शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. एषा मुद्रा भद्राय राजते. जय भवानी. जय जिजाऊ. सर्वप्रथम महाराष्ट्राची कुलदेवता माता तुळजाभवानी यांना मी वंदन करते. तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, तर ते स्वप्न साकार करणारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा. होय, हाच तो बुलढाणा जिल्हा जेथे मा जिजाऊंचा जन्म झाला. हाच तो बुलढाणा जिल्हा जेथून मा जिजाऊंच्या डोळ्यात स्वराज्याचं देखणं स्वप्न रुजलं. हाच तो बुलढाणा जिल्हा जेथून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याची स्फूर्ती निर्माण झाली. त्याच बुलढाणा जिल्हा येथून आज समस्त मराठा बांधवांच्या मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आज इथे उभी आहे. आज आपण आंतरवली सराटी येथील जी घटना घडली आहे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी आणि मराठ्यांना शाश्वत असे आरक्षण मिळण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. अहो, महाराष्ट्रात प्रचंड गरीब शेतकरी मराठा बांधव हा शेतकरी आहे. त्याची ही गरिबी आपल्याला कशी कमी करता येईल? शेतकरी आत्महत्या बहुतांश मराठा समाजातील लोकांची आहे, ती आपल्याला शून्यावर कशी आणता येईल? आपल्या या येथे उपस्थित असलेल्या तसेच सर्व मराठा समाज बांधवातील बंधू आणि भगिनींना चांगल्या नोकऱ्या कशा उपलब्ध होतील? तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे फक्त मराठा आरक्षण. मराठा समाज हा कृषक समाज आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणणारा हा समाज आज आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे का काढत आहे याची आज खऱ्या अर्थाने समजून घेण्याची आज गरज आहे. अहो, गायकवाड आयोगानुसार अजूनही 76% जे कुटुंब आहेत मराठा कुटुंबे हे यांना अजूनही शेती करावी लागते. तर त्या 76 पैकीही 26% कुटुंबांना दुसऱ्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करावं लागतं. याचे कारण काय? तर जेव्हा शेतीचा माल वाढला, शेतीचे उत्पन्न वाढले, तसेच शेतीसाठी लागणारा
खर्च देखील वाढू लागला. पूर्वी शेतकरी हा बियाणे, खते, कीटकनाशके, मळणी, पेरणी हे सगळं घरी करायचा. पण आज मात्र माझ्या शेतकरी बापाला या सगळ्या गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. शेतीचा माल तर वाढला, पण शेतीच्या मालाचे भाव मात्र कमी झाले. शेतीच्या मालावरील अनुदानही कमी झाले. खतांचे जे अनुदान आहे त्या खतांच्या अनुदानाचेही जे प्रमाण आहे तिच्यावर कपात झाली. आणि याच काळात बँका कर्ज देईनाशा झाल्या. सावकारशाहीला आता ऊत आला आणि ही शेती तोट्यात जाऊ लागली. हा निसर्गही बेभरवशाचा झाला. काय करावं यावेळी माझ्या शेतकरी बापानं? हमी भाव फक्त नावापुरता राहिला. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या नुसार जे शेतकरी आत्महत्या होतात, जर आपण त्याच्या अहवालाचा विचार केला तर बहुतांश जे शेतकरी आत्महत्या करतात ते मराठा समाजातील आहे. अहो, अशी काय त्यांच्यावर वेळ आली आहे की त्यांना आज आत्महत्या करावी लागते? गावाखेड्यांमध्ये राहणारा हा जो काही माझा मराठा समाज बांधव आहे, हे ग्रॅज्युएशन झालेले आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले कित्येक लोक येथे आहे, पण अजूनही त्यांना शेती करावी लागते. इच्छा असून, क्षमता असूनही हाताला काम नाही, योग्य तशी नोकरी नाही. काय त्यांचा गुन्हा? मराठा समाजामध्ये जन्माला आले म्हणून? मराठा समाजात त्यांनी जन्म घेतला म्हणून? अहो, शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या शहरी भागात आहेत आणि उपजीविकेसाठी माझा जो मराठी समाज बांधव आहे हा अजूनही खेड्यांमध्ये एकवटलेला आहे. जर त्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, चांगल्या शाळा महाविद्यालयात जायचं असेल तर त्याला शहरात जावं लागेल. पण शहरातली जी महागाई आहे ती माझ्या बापाच्या आवाक्याच्या बाहेरची आहे, ती झेपणारी नाही. मराठा समाजात काही श्रीमंत लोक आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ज्यांना बघून सर्वांना असं वाटतं की संपूर्ण मराठा समाज श्रीमंत आहे. अहो, असे नाही. पूर्वी कदाचित त्यांच्याकडे एकराने शेती असेलही, परंतु आज ती शेती विभागून जेव्हा तुम्ही तिसऱ्या पिढीत पाहिले तेव्हा ती 2-2 एकरांवर येऊन ठेपलीये. जर त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर पैशाच्या अभावाने ते आज शिक्षण घेऊ शकत नाहीयेत. एका मराठा बापाने मुलीचं लग्न करावं, तिचं शिक्षण करावं की मुलाला शिक्षण द्यावं, यातच कोणत्या तरी एका जीवाला वाऱ्यावर सोडताना माझ्या या मराठा बापाला काय यातना होत असतील हे आज समजून घेण्याची खरी गरज आहे. मराठा समाज हा प्रामाणिक समाज आहे, कष्टकरी समाज आहे. सर्व धर्म समभाव ही भावना जपणारा माझा समाज आहे. अहो, यांनी जे जे काही कर्तव्य पार पाडले ते प्रत्येक कर्तव्य पार पाडताना यांनी राष्ट्र प्रथम डोळ्यासमोर ठेवले आहे. 7 वर्षापूर्वी म्हणजेच 26 सप्टेंबर 2016ला जेव्हा मराठांचा मोर्चा निघाला तेव्हा तो जो मोर्चा निघाला तो अतिशय शांततेत, कोणताही सामाजिक किंवा राष्ट्राला त्या क्रांती मोर्चाने हानी पोहोचवली नाही आणि याची प्रचिती देखील सर्वांना करून दिली. आता तरी या प्रामाणिक असलेल्या माझ्या मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची खरी वेळ आलेली आहे. अहो, आम्ही जगू तरी एटीने आणि मरू तरी एटीने, कारण हिऱ्यावर लाख घाव घाला, त्या हिऱ्याला कोळशात नेऊन घाला तरीही तो चमकणारच आहे. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत, आम्ही जिजाऊच्या हिरकण्या आहोत. जे हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, पराक्रम, संघटन, चातुर्य यांचे बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता मा जिजाऊ साहेबांच्या आम्ही लेकी आहोत. आता आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही ते आरक्षण मिळवणारच. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मिळवणारच. एक मराठा
जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. एक मराठा. गायत्री ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिजाऊंच्या लेकीसाठी, महाराष्ट्राच्या एकीसाठी पुन्हा जागो महाराष्ट्र सारा, पुन्हा जागो महाराष्ट्र सारा, स्वाभिमानानं जगण्यासाठी, स्वाभिमानानं जगण्यासाठी. यानंतर वैष्णवीताई कड यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आज शिवरायांचा मारक आहे. शिवरायांच्या धर्तीमध्ये आपण जन्माला आलो आहोत आणि शिवरायांच्या राज्यामध्ये कधी कोणत्या वेळी महिलेचा अपमान झालेला नाही. कल्याणच्या सुभेदाराची देखणी समोर उभी आहेत. शिवाजी राजा आहेत. राजा काहीही करू शकतो, पण माझ्या राजांचे संस्कार बघा. अशीच आमची माता आहे सुंदर रूपवती. अशीच आमची माता आहे सुंदर रूपवती. पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती. पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती. पण स्त्रीला आपल्या आई बहिणीसारखे मानून तिचा सन्मान करून जेव्हा तिला तिच्या घरी मानाने पाठवली तेव्हा ती काय बोलली असेल? तुला त्या काफियाने पळवली, तुझ्यावर अत्याचार तर झाले नाहीत ना? तर तेव्हा तिने काय उत्तर दिले? कौन कहता है मुझे भगाया चुराया, मेरा अपहरण हुआ? नहीं, मैं तो मेरे मायके अपने भाई के पास गई थी. मुझे तो फख्र होता है कि यह हादसा हुआ इसलिए मुझे शिवाजी जैसा भाई मिला. अरे एवढ्या महान राजांच्या धर्तीमध्ये आपण जन्माला आलो आहोत आणि त्याच महाराजांच्या धर्तीवर आज आपल्या हक्कासाठी, आज आपल्या न्यायासाठी लढणाऱ्या महिलांवर, लढणाऱ्या आया बहिणींवर लाठीचार्ज केला गेला. शांततेच्या मार्गाने उपोषण चालू असताना पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आले असता अतिथी देवो भव प्रमाणे त्यांची सेवा त्या उपोषणकर्त्यांनी केली आणि त्यांच्यावरच थोड्या वेळाने लाठीचार्ज केला गेला. आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध नाही आहोत. आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध नाही आहोत. आम्हाला कुणाचे हक्क कमी करून आम्हाला आमचे आरक्षण नकोय, तर आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे. अहो, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमचे आई वडील रात्रंदिवस काबाड कष्ट करून आम्हाला शिकवतात. अहो, ते रक्ताचं पाणी करतात आणि हाडाचे काढ करून आम्हाला शिकवतात. आम्ही पूर्ण इमानदारीने शिक्षण घेतो आणि 90 ते 95% पडून सुद्धा आम्हाला घरीच राहावं लागतं. आणि आमच्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेले विद्यार्थी हे मोठमोठ्या पदाला जातात. हो, आम्हाला आमच्या हक्काचं आणि आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. मी परत एकदा सांगते की आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध नाही आहोत किंवा आम्हाला कोणत्याही जाती धर्माचे हक्क कमी करून आरक्षण नकोय, तर ते आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण जे आहे. आणि सरकारला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या नक्कीच पूर्ण कराव्यात. कृपया सरकारने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, कारण मराठा सहसा पेटत नाही. मराठा सहसा पेटत नाही आणि पेटला ना तर तो कधी विझत नाही. आपण जर पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला ना, आपण जर पूर्वीचा पूर्वी जर या मराठ्यांचा इतिहास जर बघितला ना, तर आपल्या लक्षात येईल की सर्वांच्या हक्कासाठी, सर्वांच्या न्यायासाठी, सर्वांच्या रक्षणासाठी या मराठ्यांनी कित्येक योद्ध्यांचा पराभव केला आहे. आणि तेच मराठे आज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले आहेत आणि तेच मराठे आज आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी आणि आपल्या अधिकारासाठी आज मोर्चे काढत आहेत. कृपया सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आम्हाला आरक्षण द्यावे. आरक्षण आमच्या हक्काचं, ते नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, ते नाही कुणाच्या बापाचं. जय जिजाऊ जय शिवराय. वैष्णवीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर पल्लवीताई जरांगे पाटील या आपल्यासोबत हितगुज साधतील, त्यांच्या भावना व्यक्त करतील. किसी को गीत देते हैं, किसी को साज देते हैं, तुम्हें हम जिंदगी का एक नया अंदाज देते हैं. आता तो पेश तो करते हम खतरों का भी, लेकिन समंदर को समंदर की तरह आवाज देते हैं. एक मराठा, एक मराठा. पल्लवीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या.
बाप आमचा वाघ होता, अरे बाप आमचा वाघ होता, वाघीण आमची आई होती आणि आज जिच्यामुळे मी इथे उभी आहे ती आमची आई जिजाऊ होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना त्रिवार वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय शिवराय. अरे हा मराठा समाज स्वतःच्या हक्कासाठी आज रस्त्यावरती उतरलाय का? आरक्षण नाही. अरे आम्ही काय पाप केलंय हो, तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही. आज 15 वर्ष झालं ओबीसी समाजाला आरक्षण आहे, मग आमच्या समाजाने काय पाप केलं म्हणून तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही. आज माझा बाप त्या अंतरवाली सराठी त्या उपोषणासाठी बसलो. आज 16 दिवस झाले माझा बाप तिथं उपाशी राहतो. अन्न नाही, पाणी पण नाही, फक्त समाजासाठी तो उपाशी तिथे का? आरक्षण नाही. आम्ही मराठ्यात जन्म घेतला, आम्ही काही पाप केलंय का गुन्हा केलाय? तर आम्ही मराठ्यात जन्म घेतलाय ना, तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आम्ही कुणबी मराठा आहे, आम्ही मराठा आहे, आम्ही कुणबी मराठा आहे. अरे माझा बाप फक्त 4 लेकराचा बाप नाही, त्याच्या आधी तो या सगळ्या समाजाचा बाप आहे आणि याच लेकरांसाठी तो आज आंतरवाली सराठी ते उपोषणासाठी. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. अरे आंदोलन शांततेत चालू असताना तुम्ही तिथे येऊन लाठीचार्ज करता का? तुम्हाला आरक्षण उठवायचं जमणार नाही. ते आरक्षण, ते आंदोलन उठणार नाही. आमचा मराठा सहजासहजी पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही. अरे तुम्ही समजता कोण? आमच्या मराठ्यांना वाघाची जात आहे आणि वाघासारखीच आहे. फाडून काढू एका एकाला. आमच्या मराठ्यांच्या नादी लागायचं काम नाही, कारण आम्ही मराठा आहे. अरे आम्ही मराठा साधे नाही तो, आम्ही साधे शेतकरी कुणबी मराठा आहे. तुम्ही सगळ्याला आरक्षण दिलं, मग आम्ही काय पाप केलं तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही? शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्ही येऊन लाठीचार्ज करता. तुम्ही छोटे लेकरं बघत नाही, तुम्ही माता माऊल्या बघत नाही, तुम्ही येतात आणि लाठीचार्ज करता का? का लाठीचार्ज करता? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय ना, आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय. आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय. आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय आणि आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. बोला एक मराठा. तुमचं आमचं नातं काय? एक मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? एक मराठा. यानंतर जिजाऊ वंदना घेण्यासाठी मी कुमारी ढगेताई यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि समस्त बांधवांना मी विनंती करतो की आपण ज्याही ठिकाणी बसलेले आहात कृपया त्याच ठिकाणी बसून आपण हात जोडावेत. त्याच ठिकाणी बसून आपण हात जोडावेत जिजाऊ वंदन करता. कृपया करून खाली बसून घ्या, फक्त हात जोडा. वल्लभीताई
पल्लवीताई आणि त्यांच्या आत्या यांना मी त्या ठिकाणी जिजाऊ वंदनेसाठी मी आमंत्रित करतो. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. माझं नाव जिजाऊ ज्ञानदेव ढगे, राहणार अनुराबाद, तालुका मलकापूर. सर्वांनी हात जोडून जिजाऊ वंदनेसाठी आहे त्याच जागेवर थांबावे. जिजामाऊली घे तुला वंदना आहे. जिजामाऊली घे तुला वंदना आहे. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदा आहे. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजामाऊली घे तुला वंदना आहे. जशी पार्वती ती पिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. जसा संविभागी बळी पूर्व काळी शिवाजी जनांच्या, तसे चित्त देही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने प्रकाशात न्हाती मनेही प्रवाही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. तुला वंदितांना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही. खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. धन्यवाद. जय जिजाऊ. महिलांना सर्वात प्रथम आपण मार्ग देऊयात. सर्व शिस्तसेवक, ज्याही मलकापूर बेट असेल, रोड असेल, चिखली रोड असेल आणि धाड रोड